नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. राज्यात अमरावती बोर्डात आणि अकोल्यात मुलींची बाजी. 12वीच्या निकालाने विद्यार्थ्यांना मिळाली दिशा. वर्षाला वाचवा 120 रुपये. महावितरणच्या गो ग्रीनला करा आत्मसात. पर्यायी जागा देण्याच्या भूलथापा देत मातानगरातील अतिक्रमण साफ. महापालिकेच्या कारवाईचा अतिक्रमणकर्त्यांनी केला निषेध. पशुपालकांनो सावधान. पळसोबडे व गाझीपूर येथे जनावरांना लंपी. 10 किलोमीटर क्षेत्र बाधित म्हणून घोषित. पुण्याच्या घटनेनंतर RTOला आली जाग. वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी उतरले रस्त्यावर. आता सविस्तर बातम्या. यंदा 12वीचा निकाल 93.37% लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली. 91.51% निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे, तर 91.95% मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही 12वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. 95.44% मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या निकालाची टक्केवारी 91.60% आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 5 जूनपर्यंत गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची मुभा असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात 12वीच्या परीक्षांचे आयोजन केले होते. राज्यभरातील 12वीच्या 15,13,909 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदा महाराष्ट्राचा 12वीचा निकाल 93.37% लागला आहे, तर निकालात यंदा मागील वर्षीपेक्षा 2.12% वाढ झाली आहे. यंदा महाराष्ट्राचा 12वीचा निकाल 93.37% लागला आहे, तर एकूण 14,23,970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारली. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 91.60 अशी आहे, तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 95.44 अशी आहे. कोकणात सगळ्यात जास्त 97.91% निकाल, तर मुंबईत सगळ्यात कमी 91.95% निकाल लागल्याचे समोर आले आहे. महावितरणच्या गो ग्रीन योजनेअंतर्गत वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ईमेल आणि SMS पर्याय निवडणाऱ्या महावितरणच्या परिमंडलातील पर्यावरण स्नेही 14,266 ग्राहकांकडून 17,11,920 रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे. महावितरणच्या गो ग्रीन योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ईमेल व SMS पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. शिवाय वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते गो ग्रीनमधील ग्राहकांना ईमेलद्वारे पाठवण्यात येते. सोबतच SMS द्वारे देखील वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंटचा अधिकचा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. अकोला परिमंडलांतर्गत अकोला जिल्ह्यात 5,459 ग्राहक गो ग्रीन योजनेत सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात गो ग्रीनमध्ये 6,369 ग्राहक सहभागी आहेत. तसेच वाशिम जिल्ह्यात 2,438 ग्राहकांनी गो ग्रीनमध्ये सहभाग घेतलाय. गो ग्रीन योजनेत सहभागी झालेल्या वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. शहरातील मातानगर संकुलात असलेल्या शासकीय जागेवरील अतिक्रमण महापालिकेने काढले. पर्यायी जागेचे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता महापालिकेने केली नाही. सरकारी जागेवर झोपड्या बांधून हे सर्व अतिक्रमणधारक जागा रिकामी करण्यास तयार नसल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारी जागेवर बांधलेल्या 105 झोपड्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. जानेवारी 2023 मध्ये अतिक्रमण हटवल्यानंतर संकुलातील नागरिकांनी पुन्हा या जागेवर अतिक्रमण करून तेथे कच्च्या झोपड्या बांधून वास्तव्य सुरू केले. मनपा आयुक्तांचे आदेश, परंतु अतिक्रमण काढण्याची ही कारवाई आज मंगळवारपासून सुमारे 23 घरांवर JCB फिरवला.
अतिक्रमण हटवताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली. माननीय आयुक्त महानगरपालिका अकोला यांच्या आदेशानुसार आज दिनांक रोजी मातानगर येथील अतिक्रमणधारकांनी बरेच प्रमाणात अतिक्रमण केले होते. यापूर्वी 2-3दा त्यांचे अतिक्रमणसुद्धा काढले आहे, पण वारंवार काढत असल्यामुळे आज दिनांक रोजी ते कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि अतिक्रमणधारकांनी स्वतःहूनच कारवाईत प्रतिसाद देऊन त्यांनी स्वतः बरेचसं बांधकाम त्यांनी स्वतःच काढलेलं आहे. किती घरं टोटल? 23 घरं होते. त्यापैकी बऱ्याच लोकांनी स्वतःहूनच काढलेले आहे आणि याला जे जागा आहे त्याला आम्ही आता तारीख कुंभ घेऊन हे करतो, प्रतिबंधित करू. या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने 2 वेळा कारवाई केली होती. असे असतानाही नागरिकांनी पुन्हा येथे अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करू नये यासाठी काटेकोर नियोजन करावे अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. आज बम्बई में रहती, मेरे 2 बाल बच्चे और मेरा पति यहाँ रहता है. मैं वहाँ पे कमाती, वहाँ कमाती तभी इनका पालन पोषण होता. अब मैं यहाँ पे से वहाँ कमाने जाऊँगी, अगर जगह ही नहीं रहेंगी तो मेरे बाल बच्चे जाएंगे कहाँ पे, वो खाएंगे क्या? 2 महीने हो गए मेरे काम धंधा कुछ भी नहीं. आज आप मेरे घर में जाकर देखो, सिर्फ दाल चावल के अलावा कुछ भी नहीं, अनाज नहीं है, कुछ नहीं. अभी आप घर के बेघर करेंगे, हम खाना ढूंढेंगे या ज़मीन ढूंढेंगे या घर ढूंढेंगे, क्या करेंगे आप बताइए मैडम. आप आके हमारे घर देखो, हम सवेरे खेतों में काम पे जाते, वो कमा के शाम को जब घर पे आते तब हमारे घर में खाना बनता. हमारे पास में तो कोई नौकरी वोकरी तो है ही नहीं, और जमीन भी तुम ऐसा छीन लेंगे तो अभी हम हमारे बाल बच्चे लेके कहाँ जाएंगे आप बताइए. जानेवारी मध्ये तोडायला आलते तेव्हा समजा नोटीस गेली होती. किती नुकसान झालं त्यावेळेस बी. पूर्ण जिथं तिथं नाही म्हणलं तिथं आम्ही फिरलो, कोणीही आमची मदत केली नाही. अखरीला आम्हाला बेघर केलं. आता सामान आम्ही टाकलं, कुठे इकलं, पोटाले खाल्लं, अजूनही आमच्याजवळ काय नाही. त्याच्या वेळेस दुसऱ्या वेळेस आम्ही तसंच बांधलं, तसेच राहिलो. उसणं लोकांचं कर्ज करून डबल पाट्या आणल्या, बॅनर आणलं, ते लावलं, अजूनही राहून राहिलो आम्ही तिथं. आता ही 3री वेळ आहे. त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं, ठेवलं आम्हाला 18 महिने सांगून. सध्या 4 महिने नाही झाले अजून आम्हाला. अजून आमचं घर तोडले. आता तुम्ही सांगा, एवढ्या उन्हात आम्ही जायचं कुठं? अकोला तालुक्यातील पळसोबढे व मूर्तिजापूर तालुक्यातील गाझीपूर येथील जनावरात लंपी त्वचा रोगाची लागण झाल्याचे आढळले. तसा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानुसार संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटर क्षेत्र बाधित घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला. प्राण्यांमधील संक्रमण आणि सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार पळसोबढे व गाझीपूर येथील संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 5 किलोमीटर परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करण्यात यावे असे आदेश जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयांना देण्यात आले आहेत. सोन्याच्या भावाने आज अचानक उसळी खाल्ल्याने अकोल्यात जवळपास 75,000 रुपये तोड्यापर्यंत सोन्याचे भाव गेले होते. सोन्याबरोबर चांदीची देखील चांदी झाल्याचे चित्र बाजारपेठेत होते. आज सोने आणि चांदीने उच्चांक गाठला होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 10 ग्राम सोन्याची किंमत 839 रुपयांनी महाग होऊन 74,222 रुपये झाली. अकोल्यात जवळपास 75,000 रुपये 10 ग्रामसाठी मोजावे लागतात. चांदीनेही आज उच्चांक गाठला आहे. चांदी 6,071 रुपयांनी महागली आणि प्रति किलो 92,444 रुपयांवर पोहोचली. यापूर्वी सोमवार 20 मे रोजी ती 86,373 रुपयांवर होती. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 10,870 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 जानेवारीला सोन्याचा भाव 63,352 एवढा होता. तो आता 74,222 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहोचला आहे. त्याचवेळी 1 किलो चांदीचा भाव 73,395 रुपयांवरून 92,444 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याला 6 अंकी हॉलमार्क कोड असतो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असेही म्हणतात. त्यामुळे सोने खरेदी करताना ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचे हॉलमार्क असलेले प्रमाणित सोने नेहमी खरेदी करा. तरुणींमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी हर घर दुर्गा हा उपक्रम फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
अतिशय रोमांचकारी प्रशिक्षणात महिलांचे तलवारबाजीचे प्रशिक्षण पाहताना जीवाचा थरकाप उडतो. तरुणींद्वारे अतिशय जलद गतीने तलवारबाजी येथे शिकवली जात आहे. स्वयंप्रशिक्षण, आत्मसंरक्षण करण्यासाठी युवतींना धडे दिल्या जात आहेत, जे त्यांच्या आयुष्यासाठी मोठी पुंजी म्हणून उपयोगी येणार आहेत. तलवारबाजी पाहताना तुमचा नक्की श्वास रोखला गेला असेल, पण हे प्रशिक्षण मुलींमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करत आहे. आजच्या युगात अनेक संकटे येतात आणि जातात, पण यावेळी आपण मात्र प्रशिक्षित असावे. कुठल्याही संकटात प्रतिकार करण्यासाठी महिलांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. हर घर दुर्गा अभियानात व्यापक प्रमाणात कौशल्य आत्मसात करण्यात येत आहे. फक्त महिलांसाठी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे प्रशिक्षक म्हणून रवींद्र सोरटे गुरुजी, हर घर दुर्गा समितीच्या स्वयंसेविका अपूर्वा डोंगरे, अवंतिक घाटे, युगंधरा सरोदे, कादंबरी खापरे, मंजिरी सुदलकर, स्नेहल देशमुख, मैथिली मुदगल, स्वरा नबापुरे, देविका वाडेकर, अक्षराताई, अबोली तारापुरे आदींची उपस्थिती होती. तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सूरज वाडेकर, रामजी भिरळ, तुषार गोतमारे, रोहित कचरे, पंकज मिरगे, जय जानोरकर, अजिंक्य शिंदे, आदित्य कसनेकर आदींनी उपक्रम यशस्वीतेसाठी कष्ट घेतले. तर शिबिराच्या समारोप प्रसंगी दिनांक 22 मेला पुणे येथील शिवशंभू छत्रपतीची गाथा महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानमधून मांडणारे व्याख्याते श्री अक्षयजी चंदेल यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. आणि तसेच मायमाऊलींच्या सुरक्षेची, तसंच आपल्या धर्मासाठीच्या प्रेमाची. तर आपला भारत देश हा 5000 वर्षापूर्वींचा वारसा लाभलेला देश आहे. तसेच जेव्हा परकीय आक्रमण झाले तेव्हा राष्ट्रात अनेक महाराजे राजे यांनी युद्धकलेचा वापर करून त्यांच्यावर आक्रमणे केली आणि आपल्या या पावनभूमीला त्यांच्यापासून वाचवले. यात जेवढा पुरुषांचा वाटा होता तेवढाच महिलांचा सुद्धा वाटा होता. महिला सशक्तीकरणाचे हर घर दुर्गा हे एक उत्तम उदाहरण आहे. तर यासाठीच हा हर घर दुर्गा हा कार्यक्रम आयोजित करून महिलांना शिवकालीन युद्धकला इथे शिकवण्यात येते. तलवारबाजी, दांडपट्टा, बाणा, भाला असे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र, शिवकालीन पूर्ण शस्त्रकला, युद्धकला हेच इथे शिकवण्यात येऊन त्यांना सक्षम बनवून संकटकाली स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यात येते. तसेच किती या सध्याच्या काळात पाहता महिलांवर जे अत्याचार होत आहे त्यासाठी किती वेळपर्यंत त्यांनी दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं. स्वतः स्वावलंबी होऊन त्यांनी स्वतःचं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे. यासाठीच हा एक उपक्रम आहे आणि आमचा प्रयत्न आहे. राज्याप्रमाणे अमरावती बोर्डात मुलींनीच बाजी मारली आहे, तर अकोल्यात देखील मुलीच टॉपर ठरल्या आहेत. जवळपास 62,000 मुली व 72,000 मुले विभागात उत्तीर्ण झाली आहेत, तर विभागात केवळ 1700 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अमरावती बोर्डात 12वीचा एकूण निकाल 93% लागलाय. 95% मुली 62,000 पास झाल्या असून 91% मुलं म्हणजे 72,000 पास झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल 98% लागला. कला शाखेचा निकाल 87% लागला, तर HSC व्होकेशनलचा निकाल 83% लागला. तर टेक सायन्सचा निकाल हा 85% लागला. वाणिज्य शाखेचा निकाल हा 87% लागला. अकोला जिल्ह्यात 12वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली. 95.49% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 91.49% मुले उत्तीर्ण झालीत. पातूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला. येथे 97% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अकोला 91%, अकोट 92%, तेल्हारा 96%, बार्शी टाकळी 96%, बाळापूर 96%, मूर्तिजापूर 95% निकाल लागला. 24,625 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 22,893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर केवळ 1,732 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत.
नमस्ते, मेरा नाम मोना साबद्रा है और मैं SMT LRT कॉलेज की स्टूडेंट हूँ। आज मुझे 12th में 97% आए हैं और मैं अपने सारे अध्यापकों का और अपने पूरे कॉलेज का बहुत धन्यवाद करना चाहती हूँ, क्योंकि उनके सपोर्ट और गाइडेंस के बिना ये सब नहीं हो पाता। और कॉलेज ने हमें बहुत अच्छी मेमोरीज दी है और बहुत अच्छा पढ़ाया है, जिससे हम ये मुकाम हासिल कर पाए। धन्यवाद। 12वीच्या निकालात RLT विज्ञान महाविद्यालयाचा 97.14% इतका निकाल घोषित झाला आहे। महाविद्यालयातील तब्बल 194 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य व प्रथम श्रेणीत स्थान पटकाविले आहे। RLT विज्ञान महाविद्यालयात कृष्णमूर्ती पंकज शिवाल 90.50%, तनिष संदीप लाहोटी 90.50%, तोषल प्रल्हाद रायपुरे 90.50% गुण प्राप्त करून या तीनही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे। यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यकारिणी सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय नानोटी व समस्त RLT विज्ञान महाविद्यालय परिवाराने केला। यावेळी विद्यार्थी पालकांनी RRC न्यूजशी बोलताना परीक्षेतील यशाचे रहस्य सांगितले। हेलो एवरीवन, मेरा नाम गुंजन सचिन कारिया है। मैं LRT कॉलेज की स्टूडेंट हूँ। मैंने सेकेंड रैंक बैंक किया है ये कॉलेज में। मुझे 96.5% है। मुझे ये जान के बहुत खुशी हुई, क्योंकि ये पेरेंट्स के, टीचर्स के और फ्रेंड्स के सपोर्ट्स के बिना कुछ नहीं हो सकता था। इसलिए मैं सबको थैंक यू बोलना चाहती हूँ। थैंक यू। मेरा नाम माधव संजय हेड़ा है। मैं LRT कॉलेज का स्टूडेंट हूँ। आज 1 बजे करीब 12th महाराष्ट्र स्टेट बोर्ड का रिज़ल्ट आया और उसमें मुझे 96% मिले। इसमें बहुत बड़ा रोल कॉलेज के स्टाफ का है, पेरेंट्स का है और बच्चे की मेहनत का है। LRT कॉलेज का स्टाफ हमारा बहुत सपोर्टिंग है। उन्होंने मतलब पेपर के वक्त पहले पेपर कंडक्ट किए हमारे प्रैक्टिस, जिससे बहुत हमको हेल्प हुआ। और सभी स्टूडेंट से यही रहेगा कि आपका हार्डवर्क हमेशा आपको पे ऑफ होगा। आप जो मेहनत करोगे उसका हमेशा आपको रिजल्ट मिलेगा। पुण्यात अल्पवयीन युवकाने मद्यपान करत भरधाव गाडीने दोघांना चिरडले, त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला। त्यानंतर अकोला RTO आणि परिवहन विभागाला जाग आली। त्यांनी आता वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे। परिवहन विभागातील ढिसाळ कारभाराची दखल जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी घेत जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांच्या तपासण्या करण्याचे आदेश दिलेत। पातूर रस्ता, बाळापूर रस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली। विना हेल्मेट वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली। अकोला शहरात शुक्रवारी ही पातूर रस्ता, वाशिम बायपास, निमवाडी, अशोक वाटिका चौक, बस स्थानक परिसर, रेल्वे स्थानक परिसर, राधाकृष्ण प्लॉट परिसर, नेहरू उद्यान चौक, अशोक वाटिका उड्डाणपूल, गांधी रस्ता आदी ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 मूर्तिजापूर बायपासवरील वर्तुळाकार सर्व्हिस रोडवर विरुद्ध दिशेने वाहने चालत असल्याने संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी त्रुटी दूर करणे आवश्यक आहे। ही त्रुटी लवकर दूर करावी असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी महामार्ग बांधकाम यंत्रणेला दिले आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। राज्यात अमरावती बोर्डात आणि अकोल्यात मुलींची बाजी। 12वीच्या निकालाने विद्यार्थ्यांना मिळाली दिशा। वर्षाला वाचवा 120 रुपये। महावितरणच्या गो ग्रीनला करा आत्मसात। पर्यायी जागा देण्याच्या भूलथापा देत माता नगरातील अतिक्रमण साफ। महापालिकेच्या कारवाईचा अतिक्रमणकर्त्यांनी केला निषेध। पशुपालकांनो सावधान, पळसोबढे व गाझीपूर येथे जनावरांना लंपी। 10 किलोमीटर क्षेत्र बाधित म्हणून घोषित। पुण्याच्या घटनेनंतर RTOला आली जाग, वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी उतरले रस्त्यावर। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज YouTube चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।